यानंतर बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय। दुपारी 4 वाजता मनोज जरांगेंच्या बाले किल्ल्यात हा मेळावा होतोय। धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके हे सुद्धा यावेळी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। बीडच्या छत्रपती संभाजी महाराज मल्टीपर्पज मैदानावर ओबीसी महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि या सभेसाठी ओबीसी संघटनांकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। दरम्यान महाएल्गार सभेपूर्वीच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण झालाय। बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची ओबीसी महाएल्गार मेळावा होतोय आणि या मेळाव्याला मराठा आंदोलकांनी विरोध केलाय। माझ्यासोबत गंगाधर काळकुटे आहेत। तुम्ही या सगळ्या मेळाव्याला विरोध केलाय, नेमकं का विरोध आहे तुमचा? आज होणाऱ्या मेळाव्याला आमचा विरोध नाही, पण सर्वसामान्य ओबीसी बांधवांना विरोध नाही, ओबीसी समाजातल्या कुठल्या जातीला विरोध नाही, कुठल्या नेत्याला विरोध नाही, पण जे मंत्री आहेत आणि घटनात्मक पदावर बसून जे तिकडं सरकारमध्येही काम करतात आणि इकडं रस्त्यावर येऊन मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं एक षडयंत्र करून म्हणता येईल त्याला, भुजबळ साहेब हे सातत्यानं मराठाच्या विरोधात षडयंत्र करत असतात। एकीकडं दाखवायचं मी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूला आहे आणि याच्या अगोदर मग त्यांनी 50%च्या वरचं जे आरक्षण 2 वेळेस मिळालं, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या काळात 2014 ते 19 मध्ये एकदा आरक्षण दिलं होतं 16%, तेही चॅलेंज करून घालवण्यामध्ये ससाने असतील किंवा सिनियर काउन्सिल देऊन सुप्रीम कोर्टात हायकोर्टात ते लढले। सुप्रीम कोर्टात आम्हाला यश मिळालं नाही, सुप्रीम कोर्टात त्यांनी आमचं आरक्षण घालवलं। नंतर आताच्या 10%च्या आरक्षणांमध्ये सुद्धा त्यांनी माणसं कोर्टात पाठवलेत, या GRच्या विरोधात सुद्धा पाठवलेत। म्हणजे तुम्ही शपथ घ्यायची की कुठल्याही समाजाला द्वेष करणार नाही, कुठल्या समाजाला जास्त ममत्व दाखवणार नाही आणि दुसरीकडं लगेच मराठा आरक्षणाला ओबीसीतून आमचा विरोध आहे असं म्हणायचं आणि रस्त्यावर उतरायचं आणि तिकडं मंत्रिमंडळात सगळ्या सुविधा पण घ्यायच्या। हे कायदेशीर घटनेचा भंग आहे, घटनेने घालून दिलेल्या तत्वांचा भंग आहे, मंत्रिपदाची शपथ घेताना घेतलेल्या शपथेचा भंग आहे। म्हणून आमचा त्यांना विरोध आहे आणि आमचा विरोध लोकशाही मार्गाने, त्यांनी यायचं तर खुशाल यावं, पण येत असताना त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकावा, नसता मंत्रिपदाची झूल पांघरून येणार, इथं मोठ्या मोठ्या वल्गना करणार, मनोजदादाला बोलणार, मराठा समाजाला बोलणार, असं करणार तसं करणार बोलणार, इथं मराठा आणि ओबीसी वाद लावणार। बीड जिल्ह्यात येऊन फक्त वाद लावायसाठीच काही मंडळी बाहेरून येत आहेत आणि तो तथाकथित हे ओबीसीचे नेते नाहीत, हाके असतील, वाघमारे असतील किंवा हे भुजबळ साहेब आहेत, हे फक्त त्यांच्या समाजाचे नेते आहेत। भुजबळ साहेब तर फक्त माझे समाजाचे नेते आहेत मी म्हणेन। का हो 385 जाती त्यांना आतापर्यंत नाही दिसल्या का ओबीसीतल्या? विरोध केलाय, रात्री पोलिसांनी तुम्हाला नोटीस पण दिली आहे, तर आता तुमचा विरोध कायम असणार आहे, काय तुमची भूमिका आज असणार आहे? आमचा कितीही आम्हाला पोलिसी बळाचा वापर केला काय, आम्हाला जेलमध्ये डाबलं काय किंवा नजरकैदेत ठेवलं काय, आम्ही कुठल्याही असल्या प्रकाराला घाबरणार नाहीत। आमचा लढा लोकशाहीतला आरक्षणाचा आहे आणि समाजासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी माझी आणि आमच्या समाजाची। या मनोजदादांच्या आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळं हा GR आम्हाला मिळाला आहे। आता कुठंतरी सगळ्या लोकांना मराठवाड्यातल्या गॅजेटच्या माध्यमातून आरक्षण मिळतंय, अशी परिस्थिती असताना लगेच भुजबळांनी कोल्हेकोई सुरू केली आणि तिथं मुंबईत ओबीसी त्या उपसमितीत वेगळी भूमिका घ्यायची, इथं वेगळी भूमिका घ्यायची, हा दुटप्पीपणा करायचा आणि इकडं मराठा आणि ओबीसी वाद लावून स्वतःचा फायदा करायचा फक्त आणि ओबीसीचा नेता असल्याचं दाखवायचं यांना। हे होते गंगाधर काळकुटे आणि आज जी सभा होते छगन भुजबळ त्यांच्या सभेला आमचा विरोध असणार आहे। पोलिसांची नोटीस आली आहे, मात्र तरी आजचं आमचं आंदोलन आणि विरोध होणारच या भूमिकेवर ते कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की पवारसह मोहसिन शेख, NDTV बीड।